तर शरद पवारांनी उद्योगपती गौतम अदानींशी संबंध कधी लपवले नाहीत आणि या संदर्भात कोणाच्या मनामध्ये काही शंका असेल तर ती शंका आज दूर झाली असेल। पण आज अदानींमुळे आणखी एक घटना घडली। दोन्ही पवार अर्थात पवार काका पुतणे बारामतीमध्ये एकत्र आले आणि याला कारण ठरले ते गौतम अदानीच। पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। अदानींशी मैत्री पवारांनी कधी लपवली नाही। अदानी पुन्हा बारामतीत आले, पवार कुटुंबही एकत्र आलं। याचं प्रत्यंतर पुन्हा एकदा बारामतीत दिसून आलं। उद्योगपती गौतम अदानी यावेळी AI कॉलेजच्या उद्घाटनाच्या निमित्तानं बारामतीत आले। पवारांच्या पायाही पडले। एकीकडे काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना अदानींवर तुटून पडत असताना पवारांनी मात्र अदानींचं बारामतीत नेहमीच स्वागत केलं। 16 जून 2022 सायन्स सेंटरचं उद्घाटन, 28 डिसेंबर 2025 AI कॉलेजचं उद्घाटन। महाविकास आघाडीची मोट बांधणारे शरद पवार यांचे सहकारी वेळोवेळी अदानींवर टीका करत आहेत। सारा का सारा जल जंगल जमीन जो है वो अदानी जैसे अरबपतियों को चला जाएगा। जे मुंबईचं नाव अदानी राष्ट्र त्याने करायचं, महाराष्ट्राचं नाव अदानी राष्ट्र करायचंय, त्यांना आपण आपल्या सोबत घेऊन फिरायचं, त्यांना मंचावर घेऊन फिरायचं। अदानीच्या चरणावरती मुंबई तुम्ही समर्पयामी करून देऊन टाकाल, जानवं घालाल, शेंडी ठेवाल आणि अदानी नाम समर्पयामी। तुम्ही गौतम अदानीला विकताय, मुंबई आमची फुकटात देताय। हा विकासाचा मुद्दा वाटत नसेल देवेंद्र फडणवीसना। सगळ्या प्रॉपर्टी आज अदानीला विकल्या जातात आहेत। अदानीकडे ही जी मुंबई घाण ठेवण्याचा जे काही प्रयोग केला आहे, सुरू केला आहे, ते थांबवा। म्हणजे अदानींची मुंबई करण्याचा प्रयत्न चाललाय का? मात्र पवारांनी अदानींशी कधीही मैत्री लपवली नाही। ही मैत्री एवढी घट्ट की अदानी बारामतीत आल्यावर त्यांच्यासाठी पवार कुटुंब एकत्र आलं। रोहित पवारांनी पुन्हा एकदा अदानींच्या गाडीचं सारथ्य केलं। अजित पवार आणि रोहित पवार अदानींसह मांडीला मांडी लावून बसले होते। माझ्यासाठी गौतम भाई आणि प्रीती भाभी एक मोठा भाऊ आणि वहिनींसारखे आहेत। कधी आयुष्यात चांगली किंवा गोड बातमी किंवा कडूही बातमी ही हक्कानी कुठल्या भावाला सांगते तर मी या भावाला सांगते। कधी कधी ते हक्कानी रागवतातही मला। मैं उनको कह रही हूँ कभी आपकी डाक भी खानी पड़ती है और कभी प्यार भी मिलता है। पण हे खूप प्रेमाचं विश्वासाचं नातं आज गौतम भाई भारतात नाही जगामध्ये यशस्वी झालेत, ह्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। अदानी उद्योग समूह हा जवळपास 3 लाख लोकांना रोजगार देतो, 3 लाख। आणि मला ते सांगत होते अजित, उद्याच्या 5 वर्षामध्ये हा आकडा 5 लाखापर्यंत जाईल। 5 लाख लोकांचं कुटुंब या एकट्या ग्रुपवर अवलंबून आहे। म्हणजे माणसाचं विजन असेल, कष्ट करण्याची तयारी असेल, त्याच्यामध्ये आपण हे करायचंच ही जिद्द असेल। एकीकडे बारामतीत हा सोहळा रंगलेला असताना मुंबईत मात्र पवारांच्या मित्रपक्षांनी अदानींवर तोफ डागली। तसंच पवार अदानी मैत्रीला टोलेही मारले। आपल्या कार्यक्रमाला कोणाला बोलवायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो। त्यांनी गौतम अदानींना बोलवलं असेल आणि त्यासाठी पवारांचं अख्खं कुटुंब ज्यांनी पक्ष फोडला तर अजित पवारसुद्धा उपस्थित असतील तर तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे। पवारांचा पक्ष फोडण्यामध्ये गौतम अदानींच्या भावाचा सहभाग होता अशी माझी तेव्हा माहिती होती। अजित पवारांना पक्षातून फोडण्यात अडाणी होते अशी तेव्हा मी माहिती ऐकली आणि वाचली आहे। आता खरं खोटं ते सांगतील। शरद पवार साहेबांचं जे व्यक्तिमत्व आहे ते एक सर्वसमावेशक स्वरूपाचं आहे। देशाचे जे पंतप्रधान आहे तेही शरद पवार साहेबांचं बोट धरून हे राजकारणात पुढे आले असं त्यांचंच वक्तव्य होतं। तर बोट धरून नरेंद्र मोदी गेले, पुढे गेले, तसंच पाया पडून अडाणी गेले असावेत असा त्याचा अर्थ आहे। एकीकडे महाविकास आघाडीतले मित्रपक्ष अदानींवर तुटून पडताना पवार मात्र अदानींशी खुलेपणाने मैत्री करतात।
अदानी आणि पवार या मित्रत्वाबद्दल आजच्या भेटीनं कुणाच्याही मनात काही शंका असतील तर त्याही आता दूर झाल्या असतील. पवार कोणतंही पाऊल असंच उचलत नाहीत, त्यामागे काही गणित असतात. अदानींच्या बारामती भेटीमागील पवारांची काही समीकरणं असतीलही त्याची चर्चा मात्र देशभरात होते, यात शंकाच नाही. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.